नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 6 वर्षे पूर्ण झाली आहे. पण त्या वेदनादायक घटनेचे दुःख अजूनही जिवंत आहे. सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले आणि संपूर्ण देश शोकात बुडाला. हा दिवस आपल्याला प्रत्येक भारतीयाच्या हृदयातील शहीदांच्या बलिदानाची आठवण करून देणार आहे. 6 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी 14 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी 3 वाजता जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला, ज्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. जैश-ए-मोहम्मदचा आत्मघातकी बॉम्बर आदिल अहमद दार याने स्फोटकांनी भरलेल्या वाहनाने सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात 40 सैनिक शहीद झाले आणि अनेक जण गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये आणखी तणाव वाढला, कारण या हल्ल्यामागे पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटना होती. हल्ल्याच्या दिवशी जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या सीआरपीएफच्या ताफ्यात 78 बसेस होत्या, ज्यामध्ये सुमारे 2500 सैनिक होते. अचानक पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवाद्याने स्फोटकांनी भरलेली कार ताफ्याच्या बसवर आदळवली. टक्कर होताच एक मोठा स्फोट झाला, ज्यामुळे बसचे तुकडे तुकडे झाले. स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू आला आणि धूर आणि ढिगारा सर्वत्र पसरला. हल्ल्यानंतर लगेचच जखमी सैनिकांना जवळच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु अनेक सैनिकांचा जागीच मृत्यू झाला. या भ्याड हल्ल्यामुळे देशभर संताप पसरला. शहीदांचे पार्थिव वायुसेनेच्या विशेष विमानाने दिल्लीला आणण्यात आले, जिथे त्यांना पालम हवाई तळावर अंतिम श्रद्धांजली वाहण्यात आली. तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंग, उच्च लष्करी अधिकारी आणि इतर मान्यवर तिथे उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या हल्ल्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आणि शहीदांना श्रद्धांजली वाहिली. हल्ल्याचा सूत्रधार आदिल अहमद दार आणि त्याचे साथीदार सुरक्षा दलांनी लवकरच मारले. भारतीय लष्कर, NIA आणि गुप्तचर संस्थांनी हल्ल्याची सखोल चौकशी केली. NIA ने सुमारे 13,500 पानांचे आरोपपत्र दाखल केले, ज्यामध्ये अनेक दहशतवाद्यांची नावे उघड झाली. या घटनेनंतर जगातील अनेक देशांनी भारताबद्दल सहानुभूती व्यक्त केली आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताला पाठिंबा दिला होता. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व सैनिकांना देशोन्नतीच्या संपूर्ण टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.